उद्धव ठाकरे खरंच कपिल शर्माची कमतरता भासू देत नाही राव. एक तर तू संपशील किंवा मी संपेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, आज तुम्ही बघितलं असेल की उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सरळ सरळ धमकी दिली की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर एक तर तू राहशील किंवा मी राहील. याचा अर्थ काय? त्याकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र पेटवून महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष घर बसलेला मुख्यमंत्री तसेच घरगुशा मुख्यमंत्री नावाने प्रसिद्ध असलेले उद्धव ठाकरे, ज्यांनी स्वतःचे माणसं ज्यांना सांभाळता आले नाही आणि 40 आमदार हे उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना सोडून बीजेपी सोबत जाऊन एनडीए मध्ये परत सरकार बनवलं आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा झाले. म्हणजे ज्या माणसाला घर सांभाळता येत नाही त्या माणसाने महाराष्ट्र चालवण्याचा जो ढोंगीपणा 2.5 वर्ष केलाय, त्या ढोंगीपणाचं जर काही कर्तृत्व उद्धव ठाकरे त्या 2.5 वर्षामध्ये केलं असेल तर ते कर्तृत्व म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टला अडथळा आणणे, प्रत्येक प्रोजेक्ट्सला हार्ट आणणे. तो मेट्रो प्रोजेक्ट असो, तो बुलेट ट्रेन प्रोजेक्ट असो, ते जलयुक्त शिवार योजना असेल किंवा अजून काही योजना असेल किंवा समृद्धी महामार्गामध्ये अडथळे आणणे. याच्याशिवाय उद्धव ठाकरे यांनी आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये काहीही केलं नाही. कर्तृत्व शून्य असलेला माणूस, वडीलपार्जित म्हणजेच वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळून, वडिलोपार्जित पक्ष मिळून तो पक्ष पण टिकवता येणारा माणूस न येणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे. मित्रांनो, लोकसभेचा लोकसभेचा आव महाविकास आघाडीला आलेला आहे. तो आव मित्रांनो जर वाटत असेल की बीजेपीशी नाराज होऊन किंवा बीजेपीच्या विरोधात लोकांनी मतदान केलं आहे, तर नाही मित्रांनो. जातीवाद ज्या प्रकारचा महाराष्ट्रामध्ये झाला आणि ज्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये जातीय वातावरण तयार झालं आणि जाती वातावरणामध्ये महाराष्ट्र ढवळून निघाला, ते मराठा आरक्षणाचं रिझर्वेशन असो आणि ओबीसी समाज हा विविध भागामध्ये विविध उमेदवाराकडे विभागले गेल्यामुळे जे एकीकरण झालं नाही आणि त्यामुळे मराठा समाज जो 35% आहे तो मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या मागे एकवटला आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपला जो मराठा समाज एकवटलेला आहे तो पूर्ण समाज हा महायुती म्हणजेच बीजेपी लेड एनडीए यांच्या अगेन्स्टमध्ये नेऊन उभा ठेवला आणि महाविकास आघाडीच्या सपोर्टमध्ये उभा केला. मनोज जरांगे पाटील यांनी कशा प्रकारे उघडपणे महाविकास आघाडीचा प्रचार केला हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. मित्रांनो, परत त्या गोष्टीकडे येतो. उद्धव ठाकरे यांनी जो फडणवीस यांना जी धमकी दिली आहे की एक तर विधानसभेनंतर तू राहशील किंवा मी राहील. मित्रांनो, आता धमकी देतय कोण आणि कोणाला देत आहे हे एकदा आपण विचार करू. उद्धव ठाकरे. होय मित्रांनो, एकेकाळी असं म्हणायचं की शिवसेनेचं नाव घ्यायला लोकांची घाबरायची. शिवसेनेचा झेंडा जर हातातून पडला तर लोकांचा थरकाप व्हायचा की आता नेमकं होईल काय. उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंबद्दल रस्त्यावरती बोललं तर काय होईल याचा विचारायचा. कारण की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो दरारा मनात होता, यांचा जो दरारा मराठी माणूस आणि हिंदुत्व मानणाऱ्या लोकांमध्ये होता, तो दरारा हा भीती नसून तो दरारा हा आदर होता. तो दरारा होता हा भगव्या झेंड्याचा, तो दरारा होता हा हिंदुत्वाचा, तो दरारा होता की जो माणूस आपला एक शब्द दिला त्या शब्दाच्या पलीकडे जात नाही किंवा त्या शब्दावरून वापस येत नाही. जेव्हा बाबरी कोणी पाडली हा सुप्रीम कोर्टात प्रश्न विचारला आणि बीजेपीचे भरपूर सारे नेते त्यापासून हात झटकायला लागले. इव्हन लालकृष्ण अडवाणी असेल किंवा अटल बिहारी वाजपेयी असेल, हे हात झटकायला लागले. तेव्हा मर्दासारखा वाघ समोर येऊन म्हणतो की हो, जर बाबरी माझ्या मराठी माणसांनी किंवा माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा गर्वच आहे. ते बाळासाहेब ठाकरे. त्यांच्याबद्दल लोकांच्या मध्ये धाक नाही, त्यांच्याबद्दल लोकांच्या मध्ये दरारा होता आणि हिंदुत्वाच्या अगेन्स्ट जाणाऱ्या लोकांमध्ये त्यांची भीती होती, त्यांचा राग होता, म्हणजे त्यांची भीती होती. उद्धव ठाकरे. मित्रांनो, ते म्हणतात ना की उद्धव ठाकरे, भरपूर लोकांचं मी ऐकलंय की उद्धव ठाकरे हे तुळशी वृंदावनात आलेलं गांजाचं झाड आहे. का बरं असं म्हणतोय की उद्धव ठाकरे हे तुळशी वृंदावनामध्ये आलेलं गांजर गवताचं झाड आहे? कारण गांजर गवत हे पूर्ण शेतीला नासून टाकत असते, पूर्ण शेतीची माती करत असते. होय मित्रांनो, उद्धव ठाकरे हे तुळशी वृंदावनात आलेलं गांजर गवतच आहे. बापाने सगळं कमवलं पण लेकरानं सगळं मातीशी मिळवलं. लेकराला पक्ष टिकवता आला नाही, लेकराला संघटना टिकवता आली नाही, लेकराला त्या घराण्याशी असलेला मान सन्मान टिकवता आला नाही. लेकरा फक्त घरात बसला, माझं कुटुंब माझी जबाबदारी. आदित्य ठाकरे असेल किंवा त्याचा लहान भाऊ असेल, तो कशा प्रकारे कोविड-19च्या पिरियड्समध्ये 5 स्टार किंवा तारांकित हॉटेलमध्ये जाऊन 1.25 लाखाचं बिल करून दारू प्यायचा, ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्राला मुख्यमंत्री साहेब कुटुंब प्रमुख होऊन ऑर्डर द्यायचे की तुम्ही गरम पाणी प्या. अहो, तुम्ही आम्हाला गरम पाणी प्यायला सांगता आणि तुमचं पोरगं 1.25 लाखाची दारू हॉटेलमध्ये पितंय साहेब, हे बघा ना. दुसरी गोष्ट, दिशा सालियन मर्डर केस. अजूनपर्यंत दिशा सालियनबद्दल काय झालं, सुशांत सिंग राजपूत यांचा मृत्यू कसा झाला, सुशांत सिंग राजपूत यांच्या घरासमोर जी गाडी उभी आली होती ती गाडी कुणाची होती, याच्याबद्दल अजूनही कुठल्याही प्रकारचं शोध जो पोलीस ऑफिसर्स असेल, CID असेल किंवा अजून काही क्राईम ब्रांच असेल त्यांचा पुढे गेला नाही. हे कशामुळे गेला नाही?
हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे, ज्यांनी उद्धव ठाकरे यासारख्या विश्वासघातू माणसाला 2014 ते 2019 पर्यंत पाळलं. ज्यावेळेस मुंबई महानगरपालिका जी ब्रेड अँड बटर आहे, ते म्हणतात पोपटाचा जीव त्याच्या याच्यात असतो, तसंच पोपटाचा जीव ह्या शिवसेना नावाच्या, उद्धव ठाकरे शिवसेना नावाच्या पोपटाचा जीव हा मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे. मुंबई महानगरपालिका हातातून गेली म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली. मित्रांनो, परत एकदा सांगतो की उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवणं हे सगळ्यात मोठं जर स्वप्न कुणाचं असेल तर ते आहे शरदचंद्र पवार साहेबांचं. तुम्हाला जर वाटत असेल की शरदचंद्र पवार साहेबांचे उद्धव ठाकरे फेवरेट आहे, उद्धव ठाकरेंना पायाशी ठेवणं आणि उद्धव ठाकरेला त्यांची जागा दाखवून देणं याची वेळोवेळी शरद पवार यांनी तरजीह केली आहे. वेळोवेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना जागा दाखवून दिली आहे. होय, शरदचंद्र पवार साहेब हे झुकतात, शरदचंद्र पवार साहेब ऐकतात, पण तो तेवढ्याच ऐकतात जेव्हा वाघाचे 2 पावलं मागे येतात तेव्हा तो 4 पावलं पुढे जाण्यासाठी जम घेणार असतो. सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्र मुख्यमंत्री करणं, सुप्रिया सुळे यांना पॉलिटिकली सेटल करणं, सुप्रिया सुळे यांची पक्षावरची मांड प्रस्थापित करणं, याच्यासाठी शरदचंद्र पवार साहेब चूप आहेत. त्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे 25 वर्ष ज्या पक्षासोबत राहिला तो पक्ष एका दिवसात सोडून जर आपल्यासोबत येऊ शकतो तर आपल्यासोबत हा उद्धव ठाकरे उद्या धोका करू शकतो. विधानसभेच्या निवडणुकीनंतर मित्रांनो मी परत सांगतो तुम्हाला, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीशी धोका करतील. उद्धव ठाकरे हाच सगळ्यात मोठा, सुप्रियाताई सुळे यांच्या रस्त्यात येणारा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे हा उद्धव ठाकरे आहे, लक्षात घ्या मित्रांनो. ज्याप्रमाणे 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून उद्धव ठाकरे हा महाविकास आघाडीसोबत गेला, म्हणजे शरदचंद्र पवार आणि काँग्रेससोबत गेला. हेच बाळासाहेब बोलले होते की ज्यावेळेस मला वाटेल की माझा पक्ष काँग्रेस सारखा होतोय त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेल. आणि हा उद्धव ठाकरे इटलीची बाई, जिला इटलीची बाई म्हणायचा, राहुल गांधीला पप्पू म्हणायचा, त्या राहुल गांधीची सोनिया गांधीचे चरण छुवायसाठी तुम्हाला दिल्लीला जावं लागतं. मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री मधलं रिलेशन वेगळं असतं. एकनाथ शिंदे हे जातात दिल्लीमध्ये, मिळतात, डील्स करतात, सगळं करतात, पण ते भारताच्या पंतप्रधानाला, भारताच्या होम मिनिस्टरला मिळायला जातात. आणि तुम्ही कुणाला मिळायला जाता? जे कोणत्याही कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर नाही, सोनिया गांधीच्या चरणाशी तुम्ही आलिंगन घेऊन आणि रिक्वेस्ट करत राहता की आम्हाला युतीतून बाहेर काढू नका. आता तुम्हाला गर्व चढला आहे की हे जे लोकसभेमध्ये निकाल जो लागला त्याच्यातून तुमच्या जे महायुतीची पराभव झाला, महायुतीची पिछाड झाली, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही बीजेपी लेड एनडीए असेल किंवा अजितदादा असेल किंवा एकनाथ शिंदे असेल यांच्यावर तुम्ही पराभव किंवा यांच्यावर तुम्ही विजय मिळवू शकता. नाही, तसं नाही. आणि मित्रांनो परत एकदा सांगतोय, हे महाराष्ट्रामध्ये जे ध्रुवीकरण जातीचं झालंय त्याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होईल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा विजय सुद्धा होण्याची मोस्ट प्रॉबॅबिलिटी खूप मोठ्या प्रमाणावरती चान्सेस आहे. पण त्याचा परिणाम काय होईल? एकदा तुम्ही यू कॅन फुल ए पर्सन ॲट ए टाइम, यू कॅन फुल ऑल द पर्सन ॲट ए टाइम, बट यू कांट फुल ऑल द पर्सन ऑल द टाइम. तुम्ही सगळ्यांना मूर्ख म्हणू शकत नाही. मनोज जरांगे पाटीलनी ज्या प्रकारचा जातीवाद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पसरवला, तो जातीवाद हा उघडकीस येईल. आता जसे मराठा समाजाचे लोक उद्धव ठाकरेच्या घरासमोर जाऊन म्हणतात की तुम्ही ओबीसीतून आरक्षण देण्याला आमचा सपोर्ट करता की नाही, त्यावेळेस उद्धव ठाकरे जो घरघोषा मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध आहे ते बाहेर येतात आणि म्हणतात हा फैसला तर आम्ही घेऊ शकत नाही, हा तर नरेंद्र मोदी घेऊ शकतात. त्याच नरेंद्र मोदीला पाडण्यासाठी मराठा समाजाला पेटवून, मराठा समाजाच्या भावनाशी खेळून तुम्ही आरक्षणाचा मुद्दावरती काढला आणि ह्याच मोदीच्या विरोधात तुम्ही मत करायला भाग पाडला आणि मराठा समाजाने किंवा मुस्लिम मराठा समाजाने वोट केलं. तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही परत मोदीकडे जासाल आणि तुमचे कर्तव्य ते कधी पार पडसाल? 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री म्हणून गादीवर बसलेले उद्धव ठाकरे, तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं हो? तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं? तुम्ही आरक्षणाचा प्रयत्न केला की तुम्ही दिलेलं आरक्षण तुम्ही टिकू शकला नाही. तुम्ही ज्या कोणती योजना आणली का, सारथी आणली का, बार्टी आणली, ज्या प्रकारची बार्टी योजना SC ST मुलांसाठी, सारथी योजना ही देवेंद्र फडणवीसांनी मराठा मुलांसाठी सुरू केली, त्या प्रकारची कोणती योजना तुम्ही आणली? फक्त आणि फक्त गद्दारी केली आणि सहानुभूतीच्या लाटेवर तुम्ही स्वार झाला. 100% मुस्लिम वोट तुम्हाला भेटलं. आरक्षणाचा मुद्दा, जो आरक्षण चेंज होईल हा जो मुद्दा किंवा हा नॅरेटिव्ह जो आम जनतेमध्ये स्पेशली SC ST बांधवांमध्ये पसरला होता, ज्या प्रकारचे प्रभू श्रीराम हे हिंदूंसाठी दैवत आहे, त्याच प्रकारे महामानव बाबासाहेब आंबेडकर हे SC समाजासाठी दैवत आहेत. ते त्यांची पूजा करतात. ज्या प्रकारे आपण प्रभू श्रीरामची पूजा करतो त्याच प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूजा SC समाज करतो. ज्यावेळेस त्यांना वाटलं की आमच्या संविधान चेंज होऊ शकते, हा नॅरेटिव्ह त्यांच्या दिमागामध्ये जेव्हा टाकण्यात आला तेव्हा मोठ्या प्रमाणावरती जवळपास पूर्ण SC ST समाज यांनी महायुतीच्या अगेन्स्ट वोट केलं महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये. त्यामुळे बीजेपी 400ची अपेक्षा ठेवणारी बीजेपी, 370ची अपेक्षा ठेवणारी बीजेपी ही 270 वर आली. पण याचं नुकसान कुणाला झालं? येणाऱ्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये तुमचे सरकार येईल, महाविकास आघाडीचे सरकार येईल, तेव्हाही मी तुम्हाला सांगून ठेवतो, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाला आरक्षण
देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं. कोणत्याही मराठा नेत्याने आजपर्यंत 5 मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, त्यातल्या एकाही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. अहो तुम्ही शरद पवार साहेबांना विचारा की तुम्ही ओबीसीतून आरक्षण देसाल का? मनोज जरांगे जो जातीवाद सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे, तुम्ही एक प्रश्न विचारा फक्त शरद पवारांना की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला देणार का? आणि जर शरद पवार हो म्हणले तर तुम्ही बेझलक म्हणजे बिझिझक तुम्ही शरद पवार यांना निवडून द्या. पण शरद पवार हा मराठा समाजाचा सगळ्यात मोठे शत्रू आहेत. शरद पवार हे मराठा समाजाला आरक्षण कधीही देणार नाही, हे माझ्या मराठा बांधवांनी लक्षात घ्यावे. शरद पवार आरक्षण देणार नाही आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हा मनोज जरांगे पाटील सुद्धा घरात जाऊन बसेल. तेव्हा मराठा समाजाला फसवणुकीचं भावना येईल की आमची फसवणूक परत झाली. परत असे नेते उभे राहतील मनोज जरांगे सारखे. जेव्हा शरद पवार महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर पडतील तर मराठा बांधवांना तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की उद्धव ठाकरे असेल, शरद पवार असेल, हे तुम्हाला रिझर्वेशन कधीही देणार नाही, कधीही देणार नाही. राहिला प्रश्न उद्धव ठाकरे साहेब, ज्या प्रकारे तुम्ही देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा केली, म्हणजेच एक तर तू राहशील किंवा मी राहशील. उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही तुमचं सगळं काय होतं, त्यानंतर तुम्ही काशमध्ये राहिला, थोडंसं राहिलं, आता तेही राहील की नाही माहिती नाही. ज्या प्रकारे शरद पवार साहेबांनी तुमचं वाटोळ केलं, ज्या प्रकारे शरद पवार साहेबांनी शिवसेना पक्ष हा तुमचा मातीच मिळवला, त्याच प्रकारे तुमचा उरलेला पक्ष शरद पवारच्या दावणीला तुम्ही बांधा किंवा शरद पवार तुमच्या दावणीला बांधण्यासाठी तुम्हाला काय म्हणतात त्याला फोर्स करतील की उद्धव ठाकरे यांना कोणत्या प्रकारचा ऑप्शन राहणार नाही. शरद पवारांनी परतीचे दोर उद्धव ठाकरेचे सगळे कापून टाकले. ज्या प्रकारचे स्टेटमेंट त्यांच्याकडून शरद पवारांनी काढून घेतले मोदी आणि शहांसाठी, त्यामुळे परतीचे दोर उद्धव ठाकरे यांचे शरद पवारांनी कवाचेच कापून टाकले. उद्धव ठाकरे यांना शरद पवारांच्या पायाशी लोटांगण घेणं याच्याशिवाय कोणत्याही प्रकारचा पर्याय उरला नाही. उद्धव ठाकरे सोनिया गांधीच्या पायाशी जाऊन त्यांचे लोटांगण घेणं, राहुल गांधीचे पाय घासणं आणि राहुल गांधी जो हिंदू समाजाबद्दल किंवा हिंदू धर्माबद्दल पार्लमेंटमध्ये काही बोलतो त्याचं समर्थन केल्याशिवाय या उद्धव ठाकरेला, मुस्लिमांचा लांगोल चालून करणाऱ्या उद्धव ठाकरेला आता कुठल्याही प्रकारचा पर्याय उरला नाही. आणि ते गोष्ट करतात देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांना संपवणं म्हणजे काय? देवेंद्र फडणवीस एकटे आहेत का? देवेंद्र फडणवीस म्हणजे मोदी, देवेंद्र फडणवीस म्हणजे अमित शहा, देवेंद्र फडणवीस म्हणजे RSS, देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र बीजेपी, देवेंद्र फडणवीस म्हणजे केंद्रीय बीजेपी. अहो तुमचं काय? उद्धव बाळासाहेब ठाकरे, पहिले शिवसेना होती, आता उभाटा शिवसेना झाली. ते उद्धव नाव लावल्यामुळे अजून शिवसेनेची पॉवर कमी झाली. ते काँग्रेस सारखी पार्टी महाराष्ट्रामध्ये 13-14 सीट्स जिंकते. शरदचंद्र पवार साहेब त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स करतात आणि मराठा, मुस्लिम, SC, ST, ओबीसीतलं काही एवढं सगळं वोट मिळून सुद्धा तुमच्या 22 पैकी 9 जागा येतात. उद्धव ठाकरे साहेब, ही तुमची जनतेने दाखवलेली तुम्हाला जागा आहे आणि जनतेने हे दाखवून दिलं आहे की साधा आणि कडवट शिवसैनिक आज एकनाथ शिंदे सोबत जातो. तर उद्धव ठाकरे साहेब, देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याच्या गोष्टी सोडा. एक अकेला देवेंद्र किती जणांना भारी पडतो हे सुप्रियाताईंना विचारा. अकेला देवेंद्र क्या करेगा हे सुप्रियाताई एकदा बोलल्या होत्या. त्यानंतर अकेला देवेंद्रनी काय काय करून दाखवलं हे सगळ्यांना माहिती आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.